होतं 2019ला जेव्हा मी चहाचं दुकान टाकलेलं, माझ्या बाजूला एक युपीचा मुलगा मुस्लिम आहे, भैया आहे, उसाच्या रसाचं दुकान आहे, 5 दुकान आहे. तो तेव्हा 22 वर्षाचा मुलगा आहे. मी 23व्या वर्षी दुकान टाकले, तो तिथे 22व्या वर्षी आहे आणि त्याची छोटी छोटी 5-5 दुकान आहेत. एका दुकानाचं 7,000 भाडं, एका दुकानाचं 5,000 भाडं. तो 14व्या वर्षी घरातनं भांडून मुंबईला आलाय. त्याला वाचायला येत नाही, लिहायला येत नाही. तो व्हॉट्सअपवर बोलतो कसं, और भैया खाना खाए असं तो बोलतो. तरी त्याची 5 दुकानं होती. प्रत्येक दुकानावरती 2-2 मुलं कामाला ठेवलेत. रोज जाऊन हिशोब घेतो. जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याला कमवतो. तर 22 वर्षाचा मुलगा, लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. हे कशामुळे झालं? तो पुस्तकं नाही वाचत बसला. त्याला प्रोटीन नव्हतं खायला, पण तो व्यायाम करत होता. जो व्यायाम करतो ना, त्याला कुठून ना कुठून प्रोटीन भेटतं. प्रोटीनच्या डब्याची नाही, शेंगदाणे खाल्ले तरी तुमची बॉडी होती. जेव्हा सुरुवातीला आलेला 14व्या वर्षी, तो ऊसाच्या दुकानामध्ये ऊसाच्या वरचं साल्टी सोलायला होतं. ते सोलतात ना, त्या कामाला होता. त्यांनी जवळपास 2 ते 3 वर्ष ते काम केलं, 17-18 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर त्यांनी जे पैसे साठवले, कारण घरी तर भांडण झालेले, पाठवायचा संबंधच नव्हता, ते जे पैसे साठवले त्याच्यातच नंतर त्यांनी एक डेअरिंग केलं. रेरोड स्टेशनच्या बाहेर छोटंसं त्यांनी गाळा घेतला, तिथे त्यांनी ऊसाचा रसाचं दुकान चालवलं 2 वर्ष. त्याच्यानंतर त्याला काल वगैरे मग त्याच्यानंतर त्यांनी त्याच्याच गावची मुलं बोलवली, तिकडे दोघांना ठेवलं आणि रोज हिशोब घ्यायला जायला लागला. त्यांनी दुसरं दुकान टाकलं. असं करत करत 5 दुकानं त्यांनी टाकली. त्याला लिहायला येत नाही, वाचायला येत नाही. मग मी कन्सेप्ट तेच सांगतोय, नॉलेज नंतर गोष्ट आहे, आधी तुम्ही प्रॅक्टिकल मध्ये उतरायला पाहिजे.